नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर मी भागेश भरत भंडारी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी आणि ॲग्रिको यूट्यूब चॅनल भागेश आणि आरती लॉग्सवर. तर तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलं असेलच आजचा लॉग कशाबाबत आहे. तर आम्ही चाललोय मालाडमधील आक्सा बीच इथे असलेल्या द रिसॉर्ट इथे. जर तुम्ही मुंबईमध्ये बीचला लागून कोणती बजेटेड 5 स्टार प्रॉपर्टी पाहत असेल तर हा रिसॉर्ट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सो पर्सनली हा माझा फेवरेट रिसॉर्ट आहे. आम्ही 3 वर्ष अगोदर ऑलरेडी या रिसॉर्टला व्हिजिट दिला होता आरतीच्या बर्थडेच्या दिवशी. आता पुन्हा मी चाललोय या रिसॉर्टला मिनी वेकेशन एन्जॉय करायला. तर माझ्यासोबत आहे आरती आणि क्रियांश. हाय क्रियांश. तर तुम्ही मालाड स्टेशनवरून येताय तर मालाड स्टेशनवरून तुम्हाला 271 बस मिळेल जे तुम्हाला पोहोचवेल या रिसॉर्टला. जर बोरिवली स्टेशनवरून येत आहे तर बोरिवली स्टेशनवरून 269 आहे बस नंबर. आणि जर तुम्ही वर्सोवा यारी रोड किंवा अंधेरीवरून येत आहे तर वर्सोवाची फेरी पकडून तुम्हाला सेम बस नंबर पकडायची आहे. तीच 269 आणि 271 ज्याने तुम्ही पोहोचू शकता द रिसॉर्टला. तर या व्हिडिओजमध्ये तुम्हाला या रिसॉर्टमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत आणि या रिसॉर्टचा ओव्हरनाईट स्टेचा रेट्स काय आहेत हे सर्व काही दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर चला जाऊया आपण या रिसॉर्टला आणि एक्सप्लोर करूया द रिसॉर्ट. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, आई माऊलीचा जय. फिश आहे इथे. बघ इथे बघ एवढे फिश आहेत. बघ फ्लेमिंगो आहे आणि फिश बघ एवढे आहेत. क्रियांश खूप एक्सायटेड आहे. मित्रांनो चला आता आपण जाऊया द रिसॉर्टच्या रिसेप्शन एरियामध्ये आणि चेक इन करूया. चला आता आपल्याला रूमची की मिळाली आहे. जाऊया आणि रूममध्ये चेक इन करूया. थ्री 317. बघा खूपच सुंदर किंग साइज बेड दिलेला आहे आणि खूपच छान डेकोर केलेला आहे. आणि इथे LED TV आहे, टेबल आहे, चेअर आहे. इथे कबाड दिलेला आहे विथ हँगर आणि आयर्न टेबल.
क्रेंच कसा आहे? खूप सुंदर वाटला. अरे वा. हा आहे वॉशरूम. खूपच क्लीन आणि वेल मेंटेन्ड आहे. आणि हा आहे शॉवर एरिया. शॉवरमध्ये बॉडी वॉश, शॅम्पू, सोप, शॉवर जेल सर्व काही दिलेलं आहे. बघा इथे शॉवर कॅप, डेंटल किट आणि हायजीन बॅग सुद्धा दिलेले आहे. बघा टीव्ही मस्तच दिली आहे मोठी. आपला लॉक लावलेला आहे टीव्हीवर. आमच्या सारखं कोयवाडला पालखीचा लॉक. तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा. आणि इथे मस्त मिनी फ्रीज दिलेले आहे. आणि इथे केटल दिलेलं आहे. चहा कॉफीचे सॅचे दिलेले आहेत. पाण्याचे बॉटल्स दिलेले आहेत आणि खूपच चांगला डेकोर केलेला आहे. बघा मॅथ क्रेश. A few minutes later. लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड एरिया पण आहे बघा. मित्रांनो आता आम्ही फ्रेश झालोय. आता चला आपण एक्सप्लोर करूया द रिसॉर्टची प्रॉपर्टी. चला पाहूया या प्रॉपर्टीमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत. टॉर्टॉइस आहे तिथे. कुठे आहे दाखव. अरे खूप सारे टॉर्टॉइस आहेत. हे बघा कासव आहेत बघा. हा बघ पोते बघ. हा बघ केवढा मोठा आहे. हा बघ फाउंटन कडे हस्की आहे बा. हस्की बघा इथे जागोजागी मस्त सेल्फी पॉइंट सुद्धा बनवलेले आहेत. आउटडोर प्लेअर एरिया, बर्ड हाऊस, नर्सरी. लेफ्ट साईडला आहे क्वीन्स अँड लाने लॉन, बीच ॲक्सेस, विला अँड पूल. हा आउटडोर ॲक्टिव्हिटीज एरिया आहेत पण आता सध्या नॉन ऑपरेशनल आहे. इथे लहान मुलांसाठी या लोकांनी गार्डन बनवलेलं आहे. स्लाइड्स आहेत, पाळणे आहेत. हा क्रियांश हे बघ रॅबिट. खूप सारे रॅबिट आहेत बघ. हॅलो. हे नवीनच बनवलेलं आहे सेक्शन बर्ड हाऊस. लास्ट टाइम आलेलं तेव्हा नव्हतं हे. हे बघा. हा बघा बर्ड हाऊस आहे. हॅलो. तसं नाही करायचं. घाबरतील ना ते. फोटो काढायला येतात बघ. बर्ड हाऊसच्या बाजूलाच सुंदर असा नर्सरी एरिया सुद्धा आहे.
दोन मकाऊ पक्षी आहेत, लकी अँड ल्युसी. हे त्यांचं घर आहे. बघा चला आता आपण जाऊया पूल एक्सप्लोअर करायला. क्रियांशने मस्त रॅबिटचं चष्मा घातलाय. हो तुझा चष्मा घेतलेला. अरे बापरे. बघा आपली नाखवाची बोट पण आहे रिसॉर्ट मध्ये मस्त. बघा मागेच अक्सा बीच आहे आणि बीचला लागूनच द रिसॉर्टची खूपच सुंदर प्रॉपर्टी. हेलो. अरे वाह. पापा ने क्या इसमें कुक ला रहे थे. तुझे होल्ड करना. बघ कसं खाते ना रॅबिट. त्याला भूक लागली अजून. बघा 4 ते 5 विकेंडला ते बर्ड फीडिंगचा प्रोग्राम. इथे मकाऊ पण आहे बघा फोटो काढण्यासाठी. हॅलो मस्त फोटो व्हिडिओ काढायचा. आता आरतीने घेतल्या बघा. काय नाव आहे यांचं. लुसी. लकी लसी अँड लुकी. हे लुसी आहे बघा. दे 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 जा. क्रियांश टाक. अरे वा वा वा. फास्ट एकदम. और दूसरा पण छोटा बर्ड आहे. क्रियांशला पहिला पूल मध्ये जायचं आहे. डग घेऊन तर चाल मला येते बघ. थांब रे थांब. 20 minutes later. ये शॉवर मध्ये ये. शॉवर मध्ये घुस. मित्रांनो आता आम्ही शॉवर घेतो आणि जातो पूलमध्ये एन्जॉय करायला. पुढे मार. मार पेडल मार. जाऊन दे. व्हेरी गुड. विरव जोरात तो बघ दादा मग कसा वाचायला तो चालो. अक्सा बीच कनेक्टेड आहे या रिसॉर्टवरून.
बघा इथून डायरेक्ट बीचला ॲक्सेस आहे, अक्सा बीच. चला आता आपण जाऊया. तिथे पाणी पण आहे, वाळू पण आहे. इथे व्हॉलीबॉल कोर्ट पण आहे बघा. ताड गोलायले ना बघा. बघा आज रविवार असल्या कारणाने गर्दी बघ केवढी बीचवर. जत्राच भरली. क्रियांश हाय कर. A few moments later. हे बघा सर्व एज ग्रुपसाठी सायकल्स पण आहेत. तुम्ही रिसॉर्टमध्ये सायकलिंग पण करू शकता. क्रियांशला त्याची सायकल भेटले बघा. चला चला क्रियांश चला. बस सगळ्या एज ग्रुपसाठी सायकल्स आहेत. Later. आहे रिसॉर्टचा इन हाऊस रेस्टॉरंट. मित्रांनो उद्याचा ब्रेकफास्ट आणि आताचा डिनर बुफे आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहेत. तर चला पाहूया डिनर बुफेमध्ये आपल्याला काय काय आयटम्स पाहायला मिळतात. बघा आहे डेझर्ट एरिया. ओट्स पुडिंग. तिरंगा बर्फी. फ्रूट्स आणि आहे मूग डाल हलवा. आहे सलाड सेक्शन. फिश पहाडी टिक्का. चिकन पॉकेट. चिकन सूप. चिकन इन हॉट गार्लिक. हा नीलगिरी फिश करी. आणि आहे कढाई मुर्ग. हा नॉनव्हेज सेक्शन आहे पूर्ण. हा जैन सेक्शन आहे. जैन दाल. आणि हा पूर्ण व्हेजिटेरियन सेक्शन आहे. सोया चाट. पनीर मसाला. सब पेशावरी. दाल फ्राय. स्टीम राइस है.
फ्राईड राईस, इथे आहेत सेजवान नूडल्स, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आणि हा व्हाईट मशरूम सूप. इथे तंदूर रोटी आहे, व्हेजिटेबल मंचुरियन आणि बनाना टिक्की. इथे पापड आहे आणि व्हेज सलाड. आणि हा लाईव्ह काउंटर आहे, सर फ्राय काउंटर. बघा इथे आईस्क्रीम पण आहे. The next day. गुड मॉर्निंग मंडळी, आता वाजलेत सकाळचे 9. चला आता आपण ब्रेकफास्ट करायला जाऊया. ब्रेकफास्ट करायच्या अगोदर आपण पाहूया द रिसॉर्ट आणि अक्सा बीचचा व्ह्यू. सकाळपासून खूपच जास्त पाऊस पडतोय. काउंटर आहे. बॉइल्ड एग, चिकन सॉसेज, एग बुर्जी, मिसळ आणि तांदळाची आलू वडी, प्लेन ओट्स, कॉर्न चाय, मसाला राईस, उपमा, स्पेन इडली, पुरी भाजी आहे, भाजी आणि मूग डाळ भाजी आणि ज्यूस सेक्शन आहे. ॲपल्स, बघा मिसल पाव घेतले, मूग डाळ भाजी, बटाट्याची भाजी, उपमा, आलू वडी आणि पाव आणि ज्यूस. काय आवडलं ब्रेकफास्ट मध्ये? आलू वडी मस्त, आलू वडी, मिसल पाव, मूग डाळ भाजी आणि उपमा खूपच मस्त आहे. सर्व संपले बघा आपल्याकडे. क्रियांश, काय आवडलं? क्रियांश से गुड मॉर्निंग. आरती काय आवडलं ब्रेकफास्ट मध्ये? सगळं मस्त होतं आणि बनमस्का आणि चहा. बघा व्ह्यू बघा मस्त. आता ब्रेकफास्ट ऑलमोस्ट संपलेला आहे. पाऊस पण पडतोय मस्त. बाहेर पाऊस पडतोय बघा. ब्रेकफास्ट विथ व्ह्यू. क्रियांचं फेवरेट डोनट्स. अरे वा, का कसं आहे मग? कसं आहे क्रियांश? टेस्टी. अरे वा. तर मित्रांनो आता 11 वाजता आहे आमचा चेकआउट. तर चेकआउट करायच्या अगोदर मी देतो तुम्हाला द रिसॉर्टचा रिव्ह्यू. तर रिसॉर्ट ओव्हरऑल खूपच छान आहे. काल संडे असल्या कारणाने रिसॉर्टमध्ये खूपच गर्दी होती, पण ओव्हरऑल फॅसिलिटीज बोलायला गेलं तर या रिसॉर्टचा जो स्विमिंग पूल आहे खूपच छान आहे आणि हा रिसॉर्ट डायरेक्टली बीचला कनेक्टेड आहे.
आणि लहान मुलांसाठी पण या रिसॉर्टतर्फे खूपच ॲक्टिव्हिटी अरेंज केल्या जातात, जसं की पेंटिंग आहे, बर्ड फीडिंग आहे, स्विमिंग पूलमध्ये पेडल बोटसुद्धा अरेंज केलेले आहेत. तर फूडचं बोलायला गेलं तर फूडमध्ये सुद्धा चांगली व्हरायटी होते, स्पेशली मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये. मॉर्निंग ब्रेकफास्ट खूप छान होता, पण जो इव्हनिंगचा डिनर होता ते डिनरमध्ये व्हरायटी थोडा कमी होती आणि ओके होता. तर इव्हनिंग डिनरमध्ये थोडं आम्ही जास्त एक्सपेक्ट करत होतो, पण बाकी ओव्हरऑल खूपच छान होते. इथे 4 प्रकारचे रूम्स आहेत, जसं की सिटी व्ह्यू, गार्डन व्ह्यू, बीच व्ह्यू आणि सी व्ह्यू. बीच व्ह्यू आणि सी व्ह्यू थोडे प्रीमियम्स आहेत आणि थोडे कॉस्टली आहेत. आम्ही घेतलेला सिटी व्ह्यू तो रूम खूपच क्लीन आणि वेल मेंटेन होता. आणि याचं कॉस्टिंग बोलायला गेलं तर कॉस्टिंग तुम्हाला पडेल 6500 प्लस टॅक्सेस इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आणि डिनर. तर चला आजचा व्लॉग इथेच एंड करूया. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला पुन्हा लवकरच भेटूया अशा नवनवीन व्लॉग्स सोबत. बाय बाय. बाय बाय.